नमस्कार, मी डॉक्टर माधुरी पंपाटी, निर्मल हॉस्पिटल मिरज. आज आपण चाइल्डशी रिलेटेड कोणतीही डेव्हलपमेंटल डिले असू दे किंवा डिसऑर्डर असू दे, या केसेसमध्ये अर्ली आयडेंटिफिकेशनचा आणि अर्ली इंटरव्हेन्शनचा काय रोल असतो हे आज आपण डिस्कस करूया. साधारण 3 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये कोणतीही डेव्हलपमेंटल डिले असू दे किंवा डिसऑर्डर असू दे, त्याची लक्षणे दिसल्यानंतरची अर्ली स्टेज किंवा स्टार्टिंग पिरियड यालाच आपण अर्ली आयडेंटिफिकेशन म्हणू शकतो. अर्ली आयडेंटिफिकेशन केल्यानंतर ॲज सून ॲज पॉसिबल अर्ली इंटरव्हेन्शन प्लॅन केला, त्यावरती वर्कआउट केली, प्रॉपर स्क्रीनिंग केली, मुलाला नेमका कुठल्या संदर्भात कोणत्या एरियामध्ये कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे हे जाणून घेण्यासाठी त्याची प्रॉपर डायग्नोस्टिक असेसमेंट करून घेणे गरजेचे असते. डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन, चाइल्ड सायकोलॉजिस्ट यांना कन्सल्ट करून आपण अर्ली इंटरव्हेन्शन प्रोसेस स्टार्ट केली. या प्रोसेसला आपण अर्ली इंटरव्हेन्शन म्हणू शकतो. मुलांमध्ये 3 वर्षांपर्यंत ब्रेन डेव्हलपमेंट फास्ट होते. याच एजमध्ये सोशल स्किल, इमोशनल स्किल आणि लँग्वेज स्किल डेव्हलप होते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मुले ही डिपेंडंट लाईफपासून इंडिपेंडंट ट्रान्झिशनसाठी तयार होतात. ह्याच एजमध्ये मुलांमध्ये ट्रस्ट, सिक्युरिटी, कॉन्फिडन्स फॉर्म होतो. त्याचा परिणाम पूर्ण लाईफवरती होतो. रिसर्चमध्ये सांगितले गेले आहे की ब्रेनमध्ये ह्याच एजमध्ये सिनॅप्सिस फॉर्म होतात. जो एरिया ब्रेनमध्ये जादा स्टिम्युलेट होतो त्या एरियामध्ये सिनॅप्सिस ॲक्टिवेट होतात. रिपीटेड स्टिम्युलेशनमुळे सिनॅप्सिस स्ट्रॉंग फॉर्म होतात आणि जे सिनॅप्सिस वीक असतात ते सिनॅप्सिस इलिमिनेट होतात. ज्यावेळी सिनॅप्सिस इलिमिनेट होत असतात त्यावेळी ज्याचा एक्सपोजर लहान मुलांमध्ये जास्त मिळतो ते सिनॅप्सिस राहतात, बाकीचे सिनॅप्सिस इलिमिनेट होतात आणि ह्याच प्रोसिजरला ब्रेन न्यूरोप्लास्टिसिटी असे म्हणतात. अर्ली इंटरव्हेन्शन मध्ये काय करतो तर मुलाचा कोणता एरिया अफेक्टेड आहे, डेव्हलपमेंटल डिले आहे का, सर्व माइलस्टोन एज अप्रोप्रिएट आहेत का हे पाहून ट्रीटमेंट दिली जाते. सिग्निफिकन्स ऑफ अर्ली इंटरव्हेन्शन. डेव्हलपमेंटल डिले असलेल्या मुलांमध्ये फिजिकल, कॉग्निटिव्ह, सोशल, इमोशनल, सेन्सरी, अडॅप्टिव्ह डेव्हलपमेंट या सगळ्यावरती फोकस करून एज अप्रोप्रिएट डेव्हलपमेंट होण्यास अर्ली इंटरव्हेन्शन प्रोग्रामद्वारे मदत होऊ शकते. मुलांचे सेन्सेस वीक असतात, सेन्स ऑफ सिक्युरिटी इन्क्रीज होण्यासाठी त्यामध्ये मदत होऊ शकते. मुलांना आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सना मोटिवेट करून घेऊन, त्यांना इमोशनली सपोर्ट देऊन अशा मुलांना सोसायटीमध्ये सहभागी करून घेऊन त्यांना त्यांचे नॉर्मल लाईफ स्पेंड करण्यास मदत होऊ शकते. मेडिकल, पॅरामेडिकल सपोर्ट घेऊन त्या मुलांमध्ये बेटर इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. डिसेबल चाइल्ड असल्यामुळे पॅरेंट्स डिमोटिवेट झालेले असतात. अशा वेळेस सायकोलॉजिस्ट, स्पेशल एज्युकेटर, थेरपिस्ट यांना कन्सल्ट करून पॅरेंट्सचे प्रॉपर काउन्सिलिंग झाले गेले पाहिजे आणि पॅरेंट्सना समजावून सांगितले पाहिजे की स्पेशल मुलांमधील स्ट्रेंथ ओळखून त्यावर वर्कआउट केले गेले तर ही मुले सुद्धा लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करू शकतात. अर्ली इंटरव्हेन्शन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय निर्मल ऑटिझम अँड लर्निंग डिसेबिलिटी सेंटर मिरज. हे एक मल्टीडिसिप्लिनरी सेंटर आहे जिथे डिफरंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, ज्यामध्ये ओटी, सोशल कम्युनिकेशन, लँग्वेज थेरपी असते, ग्रुप वर्क असते, मेडिकल रिव्ह्यूज असतात, पॅरेंट्सचे सपोर्टिंग कोचिंग असते. याशिवाय बिहेवियर थेरपी, ABA बेस्ड यामध्ये मुलांमधील सामाजिक कौशल्य व वर्तणूक सुधारणा यावरती भर दिला जातो. OT मध्ये मुलांचे ग्रॉस मोटर स्किल, फाईन मोटर स्किल, व्हिज्युअल स्किल, इमोशनल स्किल व होल बॉडी कन्सिडर केली जाते. सेन्सरी इंटिग्रेशन थेरपीमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सेन्सेस बॅलन्स केले जातात, जसे की मुवमेंट, टच, बॅलन्स, साऊंड, प्रेशर, व्हिजन, स्मेल हे कंपोनंट्स असतात. शिवाय मोटर कंपोनंट्स असतात जसे की स्विंग. सेन्सरी मोटर आस्पेक्ट कन्सिडर करून गेम बनवले जातात. हे मुलांच्या सेन्सरी इश्यूज कन्सर्न असतात. स्पीच थेरपी भाषेच्या विकासासाठी उपयुक्त असते. म्युझिक थेरपी संगीतामुळे मुलांचा मूड सुधारतो आणि त्यांचे आत्मनियंत्रण वाढू शकते. ब्रेन एक्सरसाइजेस तार्किक कोडी समस्या सोडवण्याची क्षमता वाढवतात आणि मानसिक सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. मुलांमधील अटेन्शन कसे एनहान्स करायचे, त्यांच्यातील सोशल इंटरॅक्शन कसे वाढवायचे हे सोशल कम्युनिकेशन लँग्वेज थेरपीद्वारा शिकवले जाते. अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा किंवा निर्मल ऑटिझम अँड लर्निंग डिसेबिलिटी सेंटर मिरज येथे व्हिजिट करा. थँक्यू.